चप्पळगाव PSC. आम्ही एवढं कामं करतो म्हणजे एखादी माती गरोदर मातेची LMP चुकल्यापासून तेव्हापासून त्यांची नोंदी घेतो. इतकंच काय त्यांच्या चुलीपर्यंत जातो, त्यांच्या घराघरात जातो आणि त्यांना पाळी चुकली का म्हणून हे करून त्यांच्या नोंदी घेतो. नोंद घेतल्यापासून इकडे बघा माझ्याकडे म्हणजे TTचं इंजेक्शन, परत त्यांना APS गोळ्या, कॅल्शियम गोळ्या, परत त्यांचे काही म्हणजे आम्ही स्वच्छतेची माहिती सांगतो, त्यांना काय हवं नको आहाराची माहिती देतो की तुम्ही असं करा तसं करा, त्यांना आम्ही एवढं सांगतो. आणि 12 आठवड्याच्या आत नोंदणी करतो. ते आम्हाला नोंदणीचे काय जे सोय असले तरीच आम्हाला पैसे भेटतात. नाही म्हणले तर असं तसं म्हणले तर ते बाळाला आम्ही 100 रुपयासाठी 10 महिने झाले, पूर्ण 10वा महिना लागले तर फुकटमध्ये काम आम्हाला फुकटमध्ये कामं करा. आणि तिची स्वतःची ते लेकराची काळजी आम्ही घेतो, ते आई ते घेतच नाही. ते लेकराला डोस किती झाले, कुठला डोस आहे, काय नाही, गाठ आली का, कशाने काय आहे, लसीकरण झालं किती दिवस सारखं तुमच्या घरला जाऊन विजिट करून मग ते बाळ म्हणजे बाळ जन्मापासून त्याच्या 5 वर्षापर्यंत आम्ही काळजी घेतो. आणि आम्हाला 100 रुपयासाठी 10 महिनेपर्यंत ते बाळाची काळजी घ्यावी लागते. आणि 100 रुपये 10वा महिन्याचा डोस झाल्यानंतरच आम्हाला भेटणार. म्हणजे गोवरचं लसीकरण झालं ना तेव्हाच मिळणार, तोपर्यंत आम्ही फ्रीमध्ये कामं करतो. आणि 16 महिन्यात आम्हाला 75 रुपये एवढं फुकटमध्ये आम्ही कामं करतो. तरी पण आम्ही जाऊ दे म्हणतो, हे समाजसेवा आहे, काम करतो. आता एवढं थोडं वाढले तर काय होतं, शासनाचं काम मला काय माहिती. प्रामाणिकपणानं काम करतो तरी आमचा विचार शासन करत नाही. कधी पण फोन असू दे, डिलेवरी का कधी पण डिलिव्हरी काही सांगून होत नाही, कधी पण रात्री कधी पण होतीये. हॅलो म्हणलं का आलो म्हणून जावंच लागतं, ते त्यांना नकार द्यायला येत नाही. आणि झिरोचे असू दे, कुठले का कुठली पण असू दे, आम्ही रस्ता नाहीये भैया. आणि आम्हाला जयस्व असतं तर त्यांचा लाभ 300 रुपये, नाहीतर मोफत काम करा. लाभार्थी बी जाणून कोण देते कोण नाही, गाडी खर्च दिलं तरी बी आम्ही करतो कामं. डिलेवरी आम्ही गेले तर असं सोडून यायचं काम नाही आमचं. डिलेवरी होजेपर्यंत तिथं थांबा म्हणतात आम्हाला लाभार्थी. पूर्ण डिलेवरी होजेपर्यंत बाळ व्यवस्थित आहे का, आई व्यवस्थित आहे का, हे सगळं आम्ही तेव्हा बोला मॅडम, बोला.